नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। माझ्या शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आलेली आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना मोठा खुलासा केलेला आहे। शेतकऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी ठरणार आहे। या तारखेपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी राज्य सरकारने मोठी बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये मोठी सूचना समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पूर्वतयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणूक आचारसंहिता त्यात आडवी येऊ नये यासाठी निवडणूक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे। 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। त्यावेळेस ते बोलत होते। ते म्हणाले, शेतकऱ्यांना आपत्तीत मदत करणे आणि कर्जमाफी अशा योजना आचारसंहितेतून बाहेर काढता येतात, त्यासाठी परवानगी घ्यावी लागते। त्या दृष्टीने आवश्यक तयारी केली आहे। यादी तयार करणे, सॉफ्टवेअर बनवणे, किती निधी लागेल याचा अंदाज घेऊन जूनच्या पुरवणीत ते घेणे असे काम सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफीबद्दल मोठा दिलासा मिळेल, असे ते बोलत होते। भाजप नेत्यावर होत असलेल्या टीकेबाबत श्री पाटील म्हणाले, देशात व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक सुरू आहे। भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य दिलेले आहे, त्यावर आक्रमक करायला गेलो तर देश हुकुमशाहीकडे जातोय असे होईल। लिहिणाऱ्यांना योग्य पद्धतीने ट्रोल केले पाहिजे। शरद पवार साहेब मोदींच्या बाजूने एक वाक्य बोलले तर त्यांनाच टार्गेट केले गेले। मोदीजी जागतिक दौऱ्यावर गेले आहेत, ते देशाच्या मदतीसाठी गेले आहेत। त्यांच्यावर होणाऱ्या टीकेकडे ते दुर्लक्ष करतात। आम्ही विरोधात जरूर लिहितोय, जुन्या आठवडी सांगतोय। शेती विम्यातील गोंधळाबाबत ते म्हणाले, एखादी कंपनी शेतकऱ्यांना विमा देताना त्रास देते, अन्यथा गेल्या 3 वर्षात शेतकऱ्यांना विमा मिळताना फार अडचण आलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे, परंतु त्यांना खूप मोठी अडचण आलेली आहे। परंतु भाजप सरकारवर ते बोलत होते की विमा हा त्यांना परत मिळणे सुरू होईल। परंतु त्यांनी ही गोष्ट महत्त्वाची ठरत बाब केली की शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपर्यंतही होणार आणि त्यामध्ये जवळपास कोणतीही आचारसंहिता मधात येणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरलेली आहे की 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे आणि ते पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली। संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।